शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं आपण. यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे टेंबवली. चला मैदानामध्ये आपण जायचंय. त्यानंतर आपण स्वागत सन्मानाकडे बोलत आहोत. पुन्हा एकदा उपस्थिती या व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. नारायण दरे बाबा यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण या व्यासपीठावर. या आपण पाहतोय की ज्यांचं या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, सन्मान चिन्ह त्यांनी दिलेलं आहे या स्पर्धेला, त्यांचं इथे सन्मान इथे करताना रणजित नाईक साहेबांना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. या आपण पाहतोय पंडित भोईर रणजित नाईक आपल्या शुभ हस्ते सन्मान करतायत. दीपक राऊत यांची उपस्थिती, जून अंदरकी टीम संघाचे सर्व त्यांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान करूया आपण. प्रदीप पाटील साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय पंडित भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीप पाटील साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उपविभाग प्रमुख या परिसरातील एक नामचिक क्रिकेटपटू देखील आहेत. जोशी फाउंडेशन संघासाठी ते क्रिकेटही खेळत आहेत आणि ओरिजिनल क्रिकेट बघण्याकरिता ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. चला शतरक्षण लावून घ्या. टेंबोली संघ नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. लहान मुलांना मैदान खाली करायचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून चेंडूची सुविधा झालेली आहे या स्पर्धेला ॲडव्होकेट करण भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. मी विनंती करतोय रणजित नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आपण. मित्रांनो, संपूर्ण टेक्निकल टीम जी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in हे देखील त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे या स्पर्धेसाठी. चला बॅटर पाठवायचे आहेत. करण, मी एकच म्हणेल तुझ्यासाठी, जरी यावर्षी तुझी नक्कीच विजयश्री आली नाही, मात्र पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुला मी भरपूर शुभेच्छा देईल. माझा मित्र आहेस तू आणि खऱ्या अर्थाने तू यावर्षी खूप चांगला संघर्ष केला या निवडणुकीमध्ये. मात्र जरी हार पस्तावी लागली, मात्र येणाऱ्या कालामध्ये तूच भावी नगरसेवक म्हणून आम्ही बघू. अशा तुला शुभेच्छा देऊ आम्ही. धन्यवाद. चला वेग वाढवायचे बॅटर. त्यानंतर आमचे मित्र हिमांशू भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करूया आपण. मी विनंती करतोय पुन्हा एकदा पंडित भोईर यांना की घरचे सदस्य आहेत. प्रदीप आपण चला. प्रदीप तरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हिमांशू यांना सन्मानित करायचं आहे आपण. नक्कीच प्रदीप तरे यांचं देखील भरपूर या स्पर्धेसाठी सहकार्य आहे. एक स्वतः आयोजक देखील म्हणून आपण पाहतोय. जे आंबे संघासाठी खेळत देखील असतात. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातो हिमांशू भोईर यांचं. बॉल टाकण्यापूर्वी टेंबोली टीमचा जर 12वा खेळाडू नाही आला तर 2 धावांची पेनल्टी लागेल. वेलकम वेलकम. छाती ठोकून म्हणणारे की आमची बाजी आम्हीच मारू. ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी साहेब यांची उपस्थिती झालेली आहे या मुख्य व्यासपीठावर. मित्रांनो, अनेक रेकॉर्ड बनतील, रेकॉर्ड मात्र कायम ठेवणारे या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, आम्हा तुम्हा सर्वांचे परिचयचे सन्माननीय बालाराम मधुकर चौधरी साहेब यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर आपण. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. साहेबांची उपस्थिती या व्यासपीठावर. खेळाला सुरुवात देखील झालेली आहे, मात्र पुढील स्वागत सन्मान पंडित भोईर आपण घ्यायचं आहे. राऊत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. दीपक राऊत साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. जुनादुर्ग टीम संघाचे सर्व आहेत. मी पंडित भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आपण. या आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर पंडित भोईर यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जात आहे. पाहुण्यांना दीपकजी राऊत यांना सन्मानित करतोय आपण. त्यानंतर खेळाकडे देखील बोलणार आहोत. सुनील पवार सज्ज झालेला आहे कॉम्बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अंतिम सामन्यातला पहिला बॉल पाहतोय आपण. आउट ड्राईव्ह केला या बॉलला आणि एका धावेने मात्र डावाची सुरुवात करतोय बॅटर. क्षणीय सेमीमध्ये काय बॅटिंग कडक केली होती तो म्हणजे दीपक पाटील आपलं खातं उघडतोय. टीमचं खातं उघडलं गेलं. मित्रांनो, आपण ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून दमण दौऱ्यापूर ही शेवटची स्पर्धा पाहतोय आपण आणि उद्याच दमण दौऱ्याला इथून मात्र रवाना होतील. खऱ्या अर्थानं मंगळवारपासून दमण दौऱ्याला सुरुवात होणार आहे. झकास A1 क्वालिटीचं आयोजन, प्रत्येक व्यक्तिमत्वाचं मोलाचं सहकार्य, चांगला फटका पाहतोय आपण. एकटा कव्हर डोक्यावरतून चेंडू मात्र गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सिंगल आता मात्र जीतू सुद्धा कंप्लीट करतोय आणि आता मात्र निश्चित थोडस गडबड पाहायला मिळाली. पोहोचू शकेल की नाही? मोठा धक्का बसलाय.
जाऊया पण संदेश पाटील यांच्याकडे. नक्कीच इथे मैदानामध्ये विकेट पडले तर अजून एक स्वागत सन्मानाकडे बोलूया आपण. एक स्वागत सन्मान संदीप नाईक. मी पंडित भोईर यांना विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण खुश मूवीज ऑपरेटर अर्थात एक उत्कृष्ट फोटोग्राफर जे नेहमी बिजी असतात अविनाश यशवंत मोरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी रणजित नाईक साहेब आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. खुश मूवीज फोटोग्राफ दुनियातील एक मोठं नाव आहे. तर त्याने देखील लाईट इलिकस दुनियाच्या माध्यमातून पाय पुढे ठेवला होता. मात्र इतके फोटोशूट येतात ते भिवंडीमध्ये नसतात जास्त करून. मग गुजरात दमन या परिसरामध्ये मोठमोठे फोटोशूट करत असतात. आपण आलात या कार्यक्रमाला धन्यवाद अविनाश मोरे. बॅक टू कॉम्बॉक्स. याच पाहता चांगला बॉल होता. परत एकदा पद्यापण टर्न केले. पद्यापण कौकाडांकडे एकच सिंगल. संत आणि धीमी सुरुवात पाहतोय पण पहिल्या मला वाटतं की 3 बॉलवरती धावायला त्या फक्त 3 एक गडी बाद झाले. महत्वपूर्ण विकेट धावचीच्या स्वरूपात प्राप्त केले. जेनुमान टेंबोली टीमनं काल काय क्वालिटीचं प्रदर्शन केलं होतं. समोर नंबर 1 वर रँक करणारा या असोसिएशनमध्ये तो म्हणजे शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमचा दबदबा कायम या असोसिएशनमध्ये. यावेळेस पाहता दिलीपच्या बॅटमधून कडक फटका आलाय. दीपकच्या बॅटमधून लय भारी षटकार ठोकलाय. आपण पाहतोय की या मुख्य व्यासपीठावर सुधीर शेठ नाईक साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर बालाराम चौधरी साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रदीप करसन तरे साहेब उपस्थित आहेत. तसेच आमच्या गावातील तमाम ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक यांची उपस्थिती पाहतोय. दिलीप बाप्पा नाईक असतील, नारायण तरे काका उपस्थित असतील, तसेच कमलाकर नाईक यांची उपस्थिती पाहतोय आपण. चांगला बॉल होता. या बॉलला मात्र ऑनसाइडकडे फक्त छोट्या बॅटचा वापर केलाय आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे शकते ती 1-10. जय अंबे ट्रॉफी 2026 अंतिम मेगा फिनाले. कालच्या गटातून जर पाहिला आपण टेंबोली टीमने बाजी मारली होती आणि या आजच्या गटातून पाहतोय आपण नंबर 1 वर रँक करणारा शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमचं चांगलं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. 1-10. वॉटर बॉक्स जय अंबे चषकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इतका स्पर्धा झाल्या मात्र त्या वॉटर बॉक्समध्ये कोणी पाणी ठेवलं नव्हतं. मात्र जय अंबे चषकापासून कालपासून पाहतोय की सर्व 40 प्लसच्या खेळाडूंना थंडगार पाण्याची सुविधा त्या वॉटर बॉक्सच्या माध्यमातून झाली आहे. आणि जेव्हा एखाद्या खेळाडूला पाण्याची आवश्यकता त्याला सांगायची गरज नाही. तो जाऊन पूर्णपणे वॉटर बॉक्स ओपन करून त्याच्यातून थंड पाणी पित असतो. तर पहिलं षटक प्रगतीपथावर शेवटचा बॉल असेल. या षटकातला हा चेंडू चांगला होता पाहतोय आपण. प्लेट ऑन होता बचावलंय आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. चला एकत्र जमू नका आपण. टेंबोली टीमचा की आपल्या नंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे मित्रांनो. धन्यवाद. त्यानंतर आपण एक स्वागत आणि सन्मान करूया आपण. मी रणजित नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण कमलाकर नाईक मामांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मामांनी सांगितलं की पाहुण्यांचं सर्वप्रथम सन्मान होऊ द्या मग आमचं करूया. मात्र आमचं लक्ष सर्व गोष्टीकडे असतो नेहमी. आपल्याला देखील आम्ही सन्मानित केलं त्याला सोडणार नाही आहे. रणजित नाईक मामा आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आपण. कमलाकर नाईक ज्यांचं इथे आपण पाहतोय सन्मान केला जात आहे. कमलाकर नाईक यांना सन्मानित केला जाते रणजित नाईक साहेबांच्या शुभ हस्ते. अजूनही बिग सत्कार मेगा सत्कार होणं बाकी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण आता. मात्र काळूराम कालच्या दिवसामध्ये काळूराम मडिवानी अतिशय प्रतिम बॉलिंग अटॅक केलं होतं. तोच काळूराम आलाय. पहिलाच बॉलवरती फ्लिकचा फटका चांगलाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या वरतून. आलाय हा दीपक पाटीलच्या बॅटमधून दुसरा षटकार. दिवस टेंबोली संघाने गाजवलं. जयदुर्गा सुरेई टीम संघाने 67 धावांचं आव्हान ठेवला होता आणि तो आव्हान टेंबोली संघाने स्वीकारलं आणि तो आव्हान कंप्लीट केला. एकच नावाचा ब्रँड कालच्या दिवसामध्ये चाललं ज्याने अर्धशतक
यस, काल एक अर्धशतक कंप्लीट ज्यांनी केलं तर तो म्हणजे मुकेश नांदुरकर, टीमचा एक तारणार खेळाडू. शेटकरांनी मात्र स्वागत केले काळूराम मढी या बॉलरचं. पाहते बॅटर दीपक पाटील, 4 बॉलवरती 2 षटकार आले. रेटामोर विकेट. पुढचा बॉल, अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट फटका खेळताना नाही. चेंडू स्कोरलेकडे ट्रॅव्हलिंग होतोय. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केला जाईल. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 1 बाद 17 धावा धावपलकावरती. अजून एक फटका खेचून मारलाय. खराब क्षेत्रक्षण, अतिशय वेगा चेंडू फरार. सीमारेषा पार आलाय हा लकी चौकार. चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन. धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकताना अंतिम मेगा फिनाले पाहतोय आपण. जम्बे ट्रॉफी 2026चा हा बॉल चांगला आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न होता. चिन्ह बॅटचा संपर्क होत नाहीये आणि बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. धावसंख्या धावपलकावर स्थिर पाहतोय आपण. मला वाटतं की 21 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर. यानंतर मात्र शेवटचा षटक असेल. अंतिम मेगा फिनाले पाहतोय आपण. जय अंबे चषक 2026चा हा अंतिम सामना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. एक अतिरिक्त धाव या बॉलवरती इथं मात्र बाईकच्या स्वरूपात कंप्लीट केल्या जाईल. 1 धाव नव्हती तिथं मात्र 1 धाव आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22. थोडंसं घाई करा. महानगरपालिकेची स्ट्रीट लाईट देखील सुरू झालेली आहे, कारण की घड्याळामध्ये टाइम झालेला आहे 6:10. भारतीय नियमानुसार खेळ कधीच बंद होणं फार महत्त्वाचं होतं. मात्र फायनलचा मॅच आहे, एकत्र येऊ नका वारंवार. अनुजित हेच आम्ही उल्लेख करतोय की आपण एकत्र जमू नका. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे. व्हीआयपी डाईजला सलामी देणारा हा खणखणीत विशाल काय षटकार आलाय या बॉलवरती. दर्शन नाईकने ही व्यासपीठावर झेल पकडली आहे. तर षटक समाप्त झालंय. 2 धावसंख्या पाहतोय आपण. 28-28. चला शेवटचे षटक. नक्कीच थोडीशी घाई करा आपण. आपल्याला बॅटिंग देखील करायची आहे. प्लीज विनंती असेल मुकेश, या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं आहे की कमीत कमी मिनिटामध्ये षटक पूर्ण करा आपण. सर भावेश पवार आपण पाहतोय की नेहमी 2 ते 2.5 मिनिटामध्ये आपला षटक कंप्लीट करत असतात. सुनील पवार. यस, चला मुकेश, आपण सर्व थांबवायचे कारण की नंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चांगला बॉलवरती चांगला प्रहार. चेंडू वाईड मिड विकेटच्या वरतून आला आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. आणि अशी शेजारील दोन्ही संघ आहेत. आडोसपडोस की लढाई देखील आपण म्हणू शकता, कारण की जुवावरून आपण टेंबोलीलाच जातो. पण असं म्हणतात शेजारी क्रिकेटच्या पटलावर पक्के वैरी असतात. क्रिकेटच्या पटलावर मी असं नाही बोललो. आणि मैदानावर बघा तुम्ही, कित्येक सामने आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा टॉस करतो आम्ही चांगले खेळणार. हा चांगला बॉल आहे, पण आता मात्र टर्न केले पाहतोय आपण. काऊ कॉर्नरकडे चेंडू जातोय. एकच सिंगल या बॉलवरती. चांगले बॅटिंगचं प्रदर्शन शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमचं पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र एक चांगली धावसंख्या उभी करताना. पवार विकेट किपर दिगंबर आहेत की काय? धावसंख्या पाहतोय आपण. हो, फार जुने जाणते क्रिकेटर आहेत दिगंबर. Yes, मोठं sir. नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील. हरिभक्त पारण विश्वनाथ महाराज नाईक त्यांना योग्य ते ओळखतात. चांगला बॉल यावेळेस पात्र फ्रंट फुटला येण्यासाठी मजबूर केलं होतं. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय बॉलरनी. पाहतोय आपण येणार शेवटचे 3 बॉल असेल आणि कितपर्यंत मजल मारेल. एक चांगली धावसंख्या ते मात्र उभी केलेली आहे. पाहतोय आपण धावपलकावरती धावा आहेत त्या 35 धावा आहेत. हा बॉल पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरकडे, पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे. खराब क्षेत्ररक्षण जिथं 1 होती तिथं मात्र आता 3 धावा कंप्लीट केल्या जाईल. या धावा तुम्हाला नंतर बॅटिंग करताना अवघड जाणार आहे.
आणि 3 धावेनी मात्र धावसंख्या पाहतोय आपण 38 38 धावा. शेवटचे 2 बॉल चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. यस, या टीमचे खास आकर्षण पाहतोय की आपण 45 वयोगटातले तर बॅटर बॅटिंग करतात. पहिल्या सामन्यात बिनबाद खूप मोठी धावसंख्या. आता मात्र सुद्धा आघाडीचे टॉप 3 चे बॅटर सुद्धा खेळत आहेत. म्हणून हा संघ दादा संघ पाहतोय आपण. ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये खराब चेंडू, योग्य समाचार पाठवला. स्कोरली बॉन्डी लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती चौकार. धावसंख्या उभारलेल्या आहे. सायंकाळ झालेली आहे आणि हवा देखील थोडीशी थांबली आहे. मात्र हवा एकच फक्त आणि फक्त जे चषक 2026 या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. यस, संदेश असं जर वाटलं तर मुकेश नांदूकर इन्फॉर्म बॅटर आहे. हुक करण्याचा प्रयत्न, चांगला शॉर्टफील्ड बॉलचा वापर करून घेतलाय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 42 धावा आहेत. आणि इथं मात्र 43 धावांचं आव्हान आहे. शिवनेरी स्पोर्ट जुनांदुर्गी संघ लगेच आपण या क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मैदान खाली करायचंय आपण, लगेच खेळाडू कक्षामध्ये जायचंय. धन्यवाद. आपण आता स्वागत सन्मानाकडे बोलत आहे. आपण मित्रांनो, जरी भादवड टेमगरपाडा ह्या क्रीडांगण नेहमीप्रमाणे लखलखला आहे. अतिशय सुंदर असा क्रीडांगण आपण बनवलेला आहे आणि या चांगल्या स्पर्धेचं आयोजन देखील केलेलं आहे. मात्र आपण निमंत्रित पाहुणे आपण पाहतोय ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी साहेब यांचं देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मी रणजित नाईक साहेब आणि पंडित भोईर आम्हाला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. मित्रांनो, ज्यांचं आपण कार्यक्रम होली निमित्ताने आपल्या टेमगर गावामध्ये पहिल्यांदा असा अनोखा कार्यक्रम बघितला की त्याने सर्व जावई जे होते टेमगर गावचे त्या सर्व जावईंचं बालाराम चौधरी साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान केला होता. हा नवीन इतिहास नोंदला गेला आहे. आणि साहेब आपल्या माहिती करता की आपली होली यावर्षी टेमगर गावाची अतिशय चांगलीच राहिली. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाला. त्यानंतर आपण आमचे ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिक, मालिकावीर असेल, मग उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. मित्रांनो, शिवनेरी महालक्ष्मी एंटरप्राइजेस प्रदीप करसनतरे साहेबांचा इथे आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करतोय. यस दादा, 1 मिनिट थांबवतोय. शिवनेरी स्पोर्ट जुनांदुर्गी फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. 30 सेकंदाच्या आतमध्ये मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. नक्कीच आयोजकांना विनंती असेल की आपण सर्वांनी हा मिळून सत्कार करायचा आहे. मित्रांनो, प्रदीप तरे साहेबांनी सांगितलं तुम्हाला ज्या ट्रॉफ्या पसंत पडतील त्या ट्रॉफ्या तुम्ही आणा, त्याचे मी पैसे देईन. आणि खऱ्या अर्थाने आयोजकांनी अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आणि प्रदीप तरे साहेबांचं नाव होईल ट्रॉफीच्या माध्यमातून त्या प्रकारच्या ट्रॉफ्या आणलेल्या आहेत. आणि त्या ट्रॉफ्या सन्माननीय प्रदीप करसन तरे यांनी त्यांच्या मातोश्री मंजुलाबाई करसन तरे यांच्या नावाने ह्या ट्रॉफ्या या स्पर्धेला दिलेल्या आहेत. मी आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. आपण केलेल्या या सहकार्याला जे आंबे मित्र परिवार आपला आभार व्यक्त करत आहेत. आपण असंच प्रेम आपण दाखवत राहायचं आहे. अजून एक मेगा सत्कार असा होणार आहे, न भूतो न भविष्यातील. एकच सत्कार आला या व्यासपीठावर, तो देखील मेगा सत्कार असेल. मात्र जेव्हा बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू होईल तेव्हा तो सन्मान इथे मोठा सन्मान असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाला सुरुवात करायची आहे. बॅक टू कॉम्बॉक्स सुनील पवार. चला टीम मीटिंग घेऊ नका. हे बघा आम्ही हे सांगतोय, आपण परत टीम मीटिंग करताय. दादा बॅटर आले. चला यस, आजच्या कार्यक्रमाला बालाराम चौधरी साहेबांची उपस्थिती झाली होती. मित्रांनो, वेल काढून प्रत्येक पाहुणे जे आहेत या जे आंबे चषकाला उपस्थित दाखवत आहेत. मित्रांनो, क्रिकेट हा प्रत्येकाला एकत्र आणण्याचं काम करत असतो. समाजकारण, राजकारण हा दूर राहतो क्रिकेटच्या माध्यमातून. लक्षात असू द्या, मी असं म्हटलं आहे की क्रिकेट असा आहे की सर्वांना एकत्र आणत असतो. मग तुम्ही समाजकारण करा किंवा राजकारण करा, मात्र तुम्हाला एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम क्रिकेट करत असतो. आणि जे आंबे चषकाच्या माध्यमातून तसंच झालं मित्रांनो की सर्व पक्षाचे नेते मंडळी जे आहेत तिथे उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने मी सर्वांचा आभार व्यक्त करेल की आपण जे आंबे चषकावर तुमचं प्रेम दाखवलं आहे. सामन्याला सुरुवात वेळ फार झालेला आहे. सुनील पवार, मॅच ऑन करा आपण. चला पहिले षटक टाकण्यासाठी तोच बॉलर पाहतोय आपण, ज्याच्या माध्यमातून सुरुवात असते शिवनेरी स्पोर्ट या टीमकडून. जितू पाटील आणि स्ट्राईकला असेल बॅटर पाहतोय आपण. सध्या तरी
दिगंबर पाटील आणि मुकेश नांदुरकर दोन्ही चांगले बॅटर. दिगुदाचं मला वाटतं की आगमन झालंय बऱ्याच दिवसानंतर. प्रत्येकदा पाहतोय आपण दिगुदा द ग्रेट चांगलं व्यक्तिमत्व टेंबोली गावचं पाहतोय आपण. जमाना होता ज्यांनी आपलं खेळ गाजवलाय. चला दिगुदादा आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. दिगंबर पाटील सज्ज होताना पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी. चला वेलकम या सामी पहिले सूचना दीपक आलेली. देशमुख भोजन दाते ज्यांनी 2 दिवस या स्पर्धेला उत्तम जेवणाची सोय केलेली आहे, त्यांची उपस्थिती झाली आहे. आपण बसून घ्या. पहिल्याच बॉलवरती मात्र धमाका करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती एका धावेने खातं उघडलं गेलं पाहतोय आपण. आणि खऱ्या अर्थाने सुनील पवार ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला दिगंबर पाटील यांचा, एक काल असं होतं की गोलंदाजाला सांगून षटकार ठोकायचे. चला आपण प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल करू नका. पहिलाच बॉल झाला आणि लगेच पाहतोय की आपण मुकेश नांदुरकरसाठी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना फक्त अदला बलती पाहतोय. लॉंग लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. एक कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, बाउंड्री, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑनसाईड केले पहिले आपण स्क्वेअर लेग, मिड विकेट, कव्हर कॉर्नर आणि लॉंग वन अशा प्रकारे ऑनसाईडचे क्षेत्ररक्षण. त्या प्रकारे मारा करेल काय ते मात्र पाहतोय आपण. जितू पाटील सज्ज होताना फिरकीचा मारा सफल झालाय. चांगला प्रहार पाहायला मिळालाय. फेकून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आला षटकार. षटकार आहे. यस षटकार आहे पाहतोय आपण. जेव्हा सामना फिनिश झाला तेव्हा मात्र पाठी मागा गेलाय. बॉल जेव्हा शॉट घेताना तो शॉट फिनिश केला तेव्हा मात्र पाहतोय की तो पाय मागे गेला. चांगला फटका. सज्ज होताना प्रत्येकदा बॅटर चांगली बॅटिंग. या स्पर्धेमध्ये ज्यांनी मैदान गाजवलं, विकेट गाजवली तो बॅटर. पलटी फटका खाली क्षेत्र निवडलंय. खूप मेहनत करावी लागेल क्षेत्ररक्षकाला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होईल का? थोडंसं पंपलिंग पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम पाहतोय की आपण या 2 धावा सहज कंप्लीट करतोय बॅटर मुकेश. व्यक्तिगत 2 बॉलवरती 8 या धावसंख्येवर पोहोचलाय. काल त्याची खेळी सर्वोत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली सौरभ. जेव्हा मात्र एक मोठं आव्हान होतं त्याचा पाठलाग करताना एकटेच्या नावावर 62 धावाचा तो पाऊस पडला. काय बॅटिंग केली होती जबरदस्त. आणि पूर्णपणे जबाबदारी असेल आता मात्र मुकेश यांच्यावर. गती परिवर्तन होता. चांगला बॉल टप्पापर्यंत थोडा आणि उचली प्राप्त करणारा होता आणि अशा बॉलवरती आपण मोठे फटके खेळू शकत नाहीये. लेग बॅटचा इशारा आले पाहतोय आपण. कैलास जादूगर या पंचाच्या माध्यमातून एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 10. यस ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये ज्यांचं महत्वाचा योगदान आहे असे शिवसेना वाहतूक भिवंडी शहर अध्यक्ष दिलीप पाटील दादा आणि तसेच ओरिजिनल 40+ संघटनेचे सहखजिनदार भोलेनाथ पाटील साहेबांचा शुभ आगमन व्यासपीठावर झालंय. वेलकम. वेलकम सन्माननीय जुगल दिवेकर यांची उपस्थिती झालेली आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जी आंबे चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. सफल झालाय. चांगला फटका आहे. फाईन ग्लान्स पाहतोय आपण. चेंडू थांबणार नाहीये. अतिशय वेगात फाईन लेकडे चेंडू जाईल. सीमारेषा पार. वेलकम. तसेच उपशहर प्रमुख सन्माननीय श्रीनाथ पाटील सर्वांचे लाडले अंकल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. जांबे चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. या सपाते पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या पाहतोय धावपलकावरती बिनबाद 14. चांगली सुरुवात आहे. धन्यवाद कॉम्बॉक्स. मित्रांनो, ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. चेक संदीप दादा 1 मिनिट थांबवते. तिसऱ्या पंचाकडे मला वाटते निर्णय सोपवलाय कैलास जादूगर यांनी. कैलास सर कशासाठी हा तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय? आता वेळ राहिलं नाहीये तिसरे पंचांकरिता. थोडंसं फास्टेड क्रिकेट खेळा आपण.
त्याचा रिव्ह नाही चला आपण मॅच चालू करा. यस तर मित्रांनो, आम्हाला या संपूर्ण जे आंबे चषकासाठी ज्याने ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत सन्माननीय प्रदीप करसनतरे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. अतिशय सुंदर अशी ही नवीन ट्रॉफी लॉन्च केली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने या चालू हंगामामध्ये जेवढ्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये दादांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. असंच आपलं चेक काम करायचं का? खूप चांगलं. धन्यवाद. चला चला आपण हे बघा शिवनेरी स्पोर्ट सराव थांबवाय. जर सराव केला तर तुम्हाला पेनल्टी केले जाईल. शेवटची वॉर्निंग आहे. पंच, तुम्हाला एक वॉर्न केलं जाते की जेव्हा रिव्ह्यू आवश्यकता असेल तरच घ्या, असं ओरिजिनल पोर्टेबल संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून लक्षात घ्या. आपण जे पदावर आहेत त्यांचा निर्णय येऊ. ओके ओके. तर पहिल्या बॉलवरती चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही पाहतोय आपण. स्कोरलेकडे चेंडू जातोय अतिशय वेगात. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. तसेच मनोज दिवेकर यांची उपस्थिती या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धावसंख्या पाहतोय आपण 15. सामना अंतिम पाहतोय आपण दोन टीम मध्ये. जय हनुमान टेंबवली विपक्ष पाहतोय आपण शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी. अशी फाईट. फुल टॉसवर कडक फटका आलाय. के दुसऱ्या माळ्यावरती हा बॉल गेलाय. यस बॅटिंग साईडने आता मात्र बिमरचा हा रिव्ह घेतलेला आहे. यस चला पुणेश पाटील चेक करा आपण निर्णय पोचवा मैदानामध्ये. मात्र पुन्हा एकदा हिरामान गुलवी साहेब आपल्याशी जोडलेले आहेत. साहेब आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रति संघासाठी एक एक रिव्ह्यू या स्पर्धेच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी आहे. चला शतक्षण लावून घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खेळाला सुरुवात करायची आहे. मुकेश दादा चला अजून धाबा बनवायचे आहेत. आता मात्र दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपलेले आहेत. कुठल्या प्रकारे रिव्ह्यू भेटणार नाहीये आणि पंच सुद्धा चेक करणार नाहीयेत. यस दादा, जर कुशल मुवमेंट असेल तर पंच फक्त चेक करू शकेल. 10 बॉल आणि 22 धावीची आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी. गोलंदाज पाहते आपण राम. चांगला बॉल होता. चांगला बॉल मात्र इथं काहीच करता आला नाही. पाहतोय दिगंबर पाटील या बॅटरला परत एकदा वापसी करताना बॉलर पाहतोय आपण. 9 बॉल 22 समीकरण आहे. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. कुशल मोमेंट्स पाहतोय की आपण दोन्हीही संघ जे आहेत हार मानण्यासाठी तयार नाही आहेत पवार. यस कारण की अंतिम मेगा फिनाले आहे. कुठल्या टीमला वाटणार आहे की आतापर्यंत आपण जेवढी मेहनत केली चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे. काटेकी टक्कर. पुढचा बॉल राऊंड द विकेट. खरा बॉल आणि दिगंबरच्या बॅट मधून आलाय अजून एक दमदार षटकार. दिगंबर पाटीलला जितका अनुभव आहे या मैदानाचा मला तरी वाटत नाही की कोणाला असेल. या मैदानावर अनेक त्याने मॅचेस टुर्नामेंट गाजवलेले आहेत आणि आज त्यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये आग उगलताना पाहायला मिळत आहे. आणि मला वाटतं की बऱ्याच दिवसानंतर आज अंतिम मेगा फिनाले खेळण्यासाठी आलाय. काल पण नव्हतं. मला असं वाटते की टीम सोबत पण आलाय. फायनल मध्ये आलाय पण काय कडक आलाय. ग्रेट एंट्री. लेट एंट्री पण ग्रेट एंट्री झाली. म्हणजे तुला म्हणायचं आहे आलाय तो आलाय मैदानाच्या आतमध्ये दिगंबर पाटील आलाय. यस चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण सध्या तरी. 2 षटकार एका चौकाराने एका चांगली खेळी. यस दिगू दादा तुमचं खास ओरिजिनल 40+ संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपल्या या असोसिएशन मध्ये स्वागत आहे. काय कमाल आणि धक्का प्रदर्शन करताना चांगला फटका आहे पण प्लेसमेंटला बीट करता येणार नाहीये. क्षेत्ररक्षकाला फक्त एक सिंगल. या बॉलवरती टीमची धावसंख्या पुढे सकते पाहतोय आपण. आता मात्र 28 7-15 या बॉलवरती जर चौकार आला तर मात्र चॅम्पियनकडे वाटचाल करणार आहे टेंबोली संघ. जर विकेट आला तर शेवटच्या बॉलपर्यंत अंतिम मेगा फिनाले रंगणार आहे. फुल पैसा वसूल सामना. कोण जिंकेल 5व्यांदा इथं मात्र चॅम्पियन बनेल काय आणि नंबर 1 चा जो रँक आहे त्यामध्ये अजून भर करेल काय. चांगला बॉल होता. घुटने के बल पर खेलने का प्रयास. ही क्या हुआ. ज्याने काल सेमीफायनलचा सामना रंगवला अगदी आपल्या संघाला फायनल मध्ये नेऊन ठेवलं. आज मुकेश खेळपट्टीवर संघर्ष करताना पाहायला मिळतो सुनील पवार. कारण की जुनांदुर्गी टीम संघाची गोलंदाजी
तितकीच भारी आहे. यस, चला टीम मीटिंग नको. फायनलचा मॅच कसा असावा तर असा. शेवटच्या षटकापर्यंत सामना आलेला आहे. एकत्र होऊ नका. शिवनेरी स्पोर्ट जुनांदुर्गी टीम एस्पोर्ट टाइम कन्सर्न असंही भारतीय नियमानुसार खेळ बंद झाला पाहिजे. मात्र 6:28 झालेले आहेत. टीम मीटिंग चला घेऊ नका, कारण की शेवटच्या षटक आपण पाहतोय आणि या 6 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 15. अजून मी तर म्हणेन की सौरभ, सामना शिवनेरी टीमकडे झुकलेला आहे. सोपं नाहीये प्रति षटकामागे 15 धावा कंप्लीट करणं आणि चांगला गोलंदाज पाहतोय आपण. 14-14 आलेख सारखंच आहे पाहतोय आपण दोन्ही बॉलरचं. आणि आता मात्र 15 ठेवले आहे. जर 14 दिल्या तर सुपर ओव्हर, सुपर ट्रॉफी, सुपर से हिट उपर पाहतोय आपण अंतिम सामना. नक्कीच सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल यांच्या प्रयत्नातून या मैदानावर शेट लाईट लागली आहे. त्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही खेळू शकणार नाहीये. लवकरात लवकर तुम्ही मॅच फिनिश करा. चला बॉलर आपण जास्त वेळ घेऊ नका. पहिली सूचना आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून मिळताना पाहतोय आपण. 6 बॉल 15चं समीकरण. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके जर नाही आले तर मात्र सामना निश्चित घेऊन जाईल. दिगंबरच्या बॅटमधून कडा प्रहार पाहतोय आपण. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार. मी तर म्हणेल स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे जो खेळाडू कक्ष आहे त्याला अगदी सलामी दिली आहे. दिगंबर पाटील या नावाचा ब्रँड या मैदानामध्ये चालताना पाहायला मिळतोय. काय क्लास फटका पाहतोय आपण. दिगंबर पाटील तुटून पडलाय. आता मात्र 5 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता आहे. 9 धावा 5 बॉल. 2 बॉल अतिशय चांगले हातावर लागेल. चांगला फटका कट केले आणि इथं मात्र निश्चित चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार. चेंडूची वाट पाहत राहिली आणि चेंडूने वाट लावली तिथे सुनील पवार. आता मात्र समीकरण अतिशय सोपं आहे. 4 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. दिगंबर एंट्री झाली पण काय ग्रेट एंट्री पाहतोय आपण सरळ फायनल मध्ये. चला विनय कारभारी दादा आपण सहकार्य करायचंय. चार मध्ये 5. हा बॉल वाह भाई वाह वाह, शाबाश. यह है पावर दिगंबर का. चला फटाके वाजवायचे आहेत. अगदी नारळ चांगल्या ठिकाणी फोडले टेंबोली टीम संघाने. गेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन.